मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सोबतच आता आपल्याला मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना पण लागू झालेली आहे. मित्रांनो, हे आपला नवीन जी.आर. आलेला आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाकडून. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत. मित्रांनो, खूप मुलं रोजगाराच्या आपल्या राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत. अशा बहुतांश युवकांना नोकरी व व्यवसाय संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. ह्या दृष्टीनेच त्यांना एक प्रोत्साहनपर राशी म्हणून हे लाडका भाऊ योजना ही योजना लागू करण्यात आली आहे. मित्रांनो, विशेष यामध्ये 12वी पास विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी व पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. सध्या स्थितीत आपल्या राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची गरज असते. मित्रांनो, तर त्याच्यासाठीच आपल्याला जे उच्च शिक्षित युवा आहे, जे शिक्षणानंतर अनुभव न वगळता जे रिकामी राहतात त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्या प्रशिक्षणाच्याच मार्फत हे प्रोत्साहन राशी महिन्याचे 10,000 रुपये ही येणार आहे. मित्रांनो, तर याच्यासाठी ही लागू केलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कोण म्हणजे याच्यामध्ये 12वी ITI पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धोरण केलेले उमेदवार. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. 12वी ITI पदविका, पदव्युत्तर व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धोरण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. याच्यामध्ये मित्रांनो लघु व मध्यम शीर्षक जे मोठे उद्योग राहतात त्याच्या पण मध्ये आपल्याला अप्लाय करायला मिळेल. मित्रांनो, हे याच्यामध्ये दिलेलं आहे पूर्ण. याच्यामध्ये अटी दिलेल्या आहेत. मित्रांनो, की हा उमेदवार किमान मिनिमम 18 वर्ष ते कमाल 35 वर्ष वय असावी. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास ITI पदवी पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा. उमेदवाराची नोंदणी आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खात्याचे पासबुक असावे. उमेदवाराने कौशल्ये, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून गेलेली असावी. मित्रांनो, त्या रोजनी तुमच्याकडे रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. त्याच्यामध्ये आणखी हे अटी दिलेल्या आहेत. सदर योजनेकरता 3 वर्षासाठी तुम्ही जर कोणत्या रोजगार वगैरेमध्ये केले असाल आणि तुम्हाला जो क्रमांक बनला असेल मित्रांनो, तर त्याचा 3 वर्षाचा दाखला पण लागेल. त्याच्यामध्ये आणखी मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे वेतन आपल्याला किती मिळेल. जे 12वी पास उमेदवार आहेत त्यांना आपल्याला 6,000 रुपये मिळतील. ITI किंवा पदविका केली असतील उमेदवार त्यांना 8,000 रुपये मिळतील. पदवीधर पदव्युत्तर उमेदवार असतील त्यांना 10,000 रुपये मिळतील. त्याच्यानंतर आणखी काही अटी दिल्या आहेत. मित्रांनो, या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस व जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थी त्या महिन्याचं वेतन मिळणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही 10 दिवसाच्या वरती जर तुम्ही गैरहजर राहिला तर त्या महिन्याचं तुम्हाला वेतन मिळणार नाही. आणि प्रशिक्षणार्थी वरील अटींची पूर्तता केली असलीस परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्या असल्यास अशा प्रशिक्षणार्थी वेतनास पात्र राहणार नाही. या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्यात येईल. ही मित्रांनो, ही खूप चांगली योजना आहे आपल्या मुलांसाठी. तर जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत आणि जे प्रशिक्षण आणि अप्रेंटिस, ज्यालाच आपण अप्रेंटिस म्हणतो, ते
करण्यास इच्छुक आहेत त्यांनी हे कृपया या योजनेचा फॉर्म भरावा मित्रांनो. आता हे फॉर्म चालू होतील, GR निघालेला आहे, योजना चालू होईल, तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. अशाच नवीन गोष्टीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.